हॅलो नमस्कार, मी आनंदी जोगदेव. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना आपल्या दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला जे जे काही हवं आहे ते मनापासून मिळो, ही माझी मनापासूनची इच्छा व्यक्त करते. तर बेटर यू या माझ्या संस्थेद्वारे मी टॅरो कार्ड रीडिंग, काउन्सेलिंग, पर्सनल 1-to-1 सेशन्स, ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम विदिन अशा अनेक गोष्टी माझ्या बेटर यू या संस्थेद्वारे मी घेत असते. त्याच्यातच 75 दिवसांचं चॅलेंज आम्ही 10 ऑक्टोबरपासून सुरू केलं होतं. तर माझ्याबरोबर काही पार्टिसिपंट्स पण आहेत. अर्थातच दिवाळीचा एक आठवडा आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे, पण मस्त आम्ही एन्जॉय करतोय. होपोनोपोनोद्वारे आम्ही रात्री मेडिटेशन करतोय, अफर्मेशन्स देतोय स्वतःला. प्रत्येकानं पार्टिसिपंट्सनं प्रत्येकाच्या प्रायोरिटीनुसार, लाईफ डिमांडनुसार काही टार्गेट सेट केलेले आहेत आणि येस आम्ही अनफोल्ड करतोय आमची ही जर्नी. तर त्याच्यातनं मी माझ्या जर्नीसाठी एक केलं आहे की नो डाऊट हेल्थ रिलेटेड ॲफर्मेशन्स, काही रिच्युअल्स, काही लाईफस्टाईल डिझाईन मी त्यानुसार केलंच आहे. पण एक मी स्वतःला टार्गेट ठेवलं या 75 दिवसांमध्ये, ते म्हणजे की काही पुस्तकं वाचायची आणि त्या पुस्तकांच्या गोषवारा माझ्या यूट्यूब चॅनलला सांगायला सुरुवात करायचं. तर हा एक असाच एक वन ऑफ द इंटरेस्टिंग टास्क मी म्हणजे ठरवलेला आहे. तर त्याची सुरुवात या दिवाळीत करायला मला आवडेल. तर मी सुरुवात ह्यानं करणार आहे की द मिरॅकल मॉर्निंग ह्या पुस्तकानं. तर ह्याचा रिव्ह्यू मी लवकरच यूट्यूबवर घेऊन येणार आहे. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि खरंच म्हणजे आत्ता सध्या लाईफस्टाईल चेंजेस काही अनेकांना करायचे असतात. तर जसं मी आता सुरुवात केली की लवकर उठायचं आहे, त्यासाठी आधी लवकर झोपायचं आहे. तर ही तर सुरुवात छान सुरू झालेली आहे, पण उठून नेमकं काय करायचं? तर एक्झरसाईज असतो, थोडंसं मेडिटेशन असतं, प्राणायाम असतो, हे ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे. पण थोडं व्हिज्युअलायझेशन, थोडे ॲफर्मेशन्स, थोडं काय नक्की आपल्याला सेट करायचं आहे आपल्या लाईफमध्ये, कसं करायचं, या संदर्भातलं ना या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे. तर हॅल एनरॉल्ड हे लेखक आहेत आणि म्हणजे मी फक्त पुस्तकाचं जीस्ट सांगेन, म्हणजे हाऊ इट गॉट रिटन. तर ह्या लेखकाला एक त्याच्या साधारण वयाच्या 20-23व्या वर्षी मोठा ॲक्सिडेंट झाला आणि इतकं की तो म्हणजे जीवघेणा ॲक्सिडेंट होता आणि पण हा लेखक वाचला आणि मग जेव्हा ते जीवन त्याचं सुरू झालं तेव्हा ही डिसायडेड की यार हे मला पुन्हा मिळालेलं जीवन आहे. तर मी हे असं म्हणजे जस्ट आता जगतोय म्हणून नाही मी जगणार, तर काहीतरी मिनिंगफुल जगणार. मग लेखकांनी खूप काही जीवनाचा अर्थ लक्षात घेऊन खूप छानरित्या लाईफ डिझाईन करायला काही फॉर्म्युला दिला आहे. तो फॉर्म्युला आहे सेवर्स या नावानं, SAVERS. म्हणजे काय, एस फॉर वॉट, ए फॉर वॉट, असं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यात मी रिव्ह्यू देणार आहे द मिरॅकल मॉर्निंगच्या, त्यात आपण नक्कीच बघू. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.